नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी पाहिजे। त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अटी नकोय। तर शेतकरी बांधवांची एकच इच्छा आहे की आम्हाला ज्यावेळेस सरसकट कर्जमाफी द्याल त्यावेळेस त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटी नकोय, आम्हाला बंधन नकोय, कुठल्याही अटी शर्ती नकोय। तर आम्हाला त्या विना आम्हाला कर्जमाफी पाहिजे आणि तीही सरसकट कर्जमाफी पाहिजे। मित्रांनो, आता महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे शेतकरी बांधवांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या। आम्ही 7/12 कोरा करू, आम्ही सरसकट कर्जमाफी करू, लाडक्या बहिणीचेही पैसे देऊ, अनेक घोषणा केल्या होत्या, अनेक विविध घोषणा केल्या होत्या आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या पारड्यामध्ये बहुमत टाकलं। परंतु आता अजूनही त्या कर्जमाफीला मुहूर्त ठरत नाहीये, सरकार बनत नाहीये। तर मग कधी बनणार हे सरकार? कधी मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफी? कधी मिळणार 20% अनुदान? कधी मिळणार पीक विमा? सर्व शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत। तर मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेर या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आता 23 नोव्हेंबर 2024 वार होता शनिवार। या दिवशी आपला विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये भूतो न भविष्य असा महायुती सरकारचा मोठ्या प्रमाणावरती विजय झालेला आहे। म्हणजे त्यांचं सरकार स्थापन होईल एवढं त्यांना बहुमत तर मिळालेलं आहे। परंतु मग त्याचं काय झालं? जर भूतो न भविष्य असं जे आपले शेतकरी बांधवांनी त्यांना वोटिंग केलेलं आहे, त्यांना निवडून दिलेलं आहे, तर मग ते कुठे? आता सरकार कुठे? आपण जर विचार केला तर आज आहे 10वा दिवस, तर 10 दिवस उलटून गेले तरी सुद्धा आता महायुती सरकार आपले सरकार स्थापन करत नाहीये। महायुती सरकारच्याने आपला मुख्यमंत्री कोण हे सुद्धा निश्चित होत नाहीये। त्यांच्यामध्येच काय चाललंय त्यांनाच माहित। आपल्याला राजकारणावरती बोलायचं नाहीये मित्रांनो, परंतु असं इतिहासामध्ये राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील इतिहासामध्ये पहिलीच गोष्ट अशी घडली असेल की त्या विधानसभेमध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये एकही विरोधी नेता नाही। म्हणजे विधानसभेमध्ये विरोधी नेताच नाही, कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांविषयी बोलणारा विरोधी नेता या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही। अशी गोष्ट यामध्ये 2024 विधानसभेच्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे। मग मित्रांनो, आता विरोधी पक्षाकडनं तर आपल्या कुठल्याही अपेक्षा राहणार नाहीये, कारण विरोधी पक्ष जो आहे तर तो सध्या तरी त्यांच्याच प्रश्नामध्ये अडकलेला आहे की आम्हाला जे पराभव पत्करावा लागलेला आहे तर त्याची नेमकी कारणे कोणती आहे, याच गुंतागुंतीमध्ये आता विरोधी पक्ष सध्या आहे। त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा आता शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीये आणि सरकारी पक्ष जे आहेत, आपण ज्यांना बहुमताने महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे, ते सुद्धा अजून त्यांचं सरकार स्थापन करत नाहीये। केव्हा स्थापन होणार सरकार? केव्हा मंत्रिमंडळ होणार? केव्हा मुख्यमंत्री होणार? आणि केव्हा आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नाला वाचा फुटणार? हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांना पडलेला आहे। तर आता एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं की येत्या 2 ते 3 दिवसांमध्येच सरकार स्थापन होईल, मुख्यमंत्री होईल। परंतु सध्या असं ऐकायला येतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर ते गावी गेलेले आहेत आणि अजूनही 4 ते 5 दिवस लागणार आहे मंत्रिमंडळ स्थापन व्हायला किंवा मुख्यमंत्री पदाचा निर्णय घ्यायला अजूनही 4 ते 5 दिवस लागेल। मग शेतकऱ्यांचा वाली कोण? शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही केव्हा करणार? शेतकऱ्यांना 20% अनुदान केव्हा देणार? हे सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेले आहेत। आणि मित्रांनो, आपल्याला जर सरसकट कर्जमाफी हवी त्यासाठी सर्वात अगोदर सरकार बनणं आवश्यक आहे, त्यासाठी मंत्रिमंडळ बनणं आवश्यक आहे, मुख्यमंत्री बनणं आवश्यक आहे आणि सरकारचं तर काही आपल्या समजण्यापलीकडे आहे। त्यांचा निर्णय काय आहे, त्यांना कुणाला मुख्यमंत्री बनवायचंय, कोण केव्हा सरकार स्थापन करणार याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही। आणि मित्रांनो, हे जर असंच चालत राहिलं तर आपल्या हक्कासाठी, शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आपल्याला लढावंच लागेल आणि संविधानाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला आपला हक्क हा मिळवावा लागेल। आणि मित्रांनो, जर आपल्याला आपला हक्क मिळाला नाही तर तो हिसकावून घेण्याची सुद्धा ताकद आपल्या शेतकरी बांधवांमध्ये आहे आणि ती हिसकावण्याची जर वेळ आली तर ती शेतकरी बांधवांनी नक्कीच घेतली पाहिजे। मित्रांनो, ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओमध्ये एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे शेतकऱ्यांना जर 3 लाखांपर्यंत जी सरसकट कर्जमाफीची घोषणा महायुती सरकारने केलेली आहे ती जर घ्यावयाची असेल तर पहिल्यांदा सरकार स्थापन व्हावं लागेल। सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक होईल आणि त्यानंतरच आपला विचार केला जाईल। सध्या तरी आपला विचार कुठेही होत नाहीये, शेतकरी बांधवांकडे कुणाचंच लक्ष नाहीये, त्यांच्या राजकारणामध्ये सध्या खोळ चालू आहे। मित्रांनो, ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।